साठी पुढे यावे. आदर्श 11 विरुद्ध संविधान वॉरियर्स. दशरथ शपकाळे फ्रॉम जळगाव. धन्यवाद दशरथ भाऊ. पहिला चेंडू आडव्या बॅटने चांगला संपर्क, चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय या सामन्याचा पहिला ब्रँडेड चौकार. मनोहर दादा बाविस्कर या चौकाराचे प्रायोजक. यावेळेस उचललेला आहे, चेंडू हवेत आणि एक धाव मिळेल. आदर्श 11 विरुद्ध संविधान वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान हा सामना खेळला जातोय. अमोल जाधव यांनी चौकाराने आपलं खातं उघडलं होतं, त्यानंतर एकेरी धाव घेतलेली राहुल भालेराव आता स्ट्राईकला असतील. आदर्श 11 संघाकडून गौतम बिराडे पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. संविधान वॉरियर्स संघाकडून गौतम बिराडे. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, याचा अर्थ एक धाव अवांतर. या अवांतर धावेने धावसंख्या 6 वर. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू या स्पर्धेसाठी माननीय श्री किरण भाऊ सोरोणे के के ग्रुप चोपडा, माननीय श्री मुकेश भाऊ सोरोणे कल्पराज फाउंडेशन जळगाव, अजय भाऊ साळुंखे चोपडा, मनोहर दादा बाविस्कर, सुजित सुनील बागुल, अधिकारजी पेंढारकर साहेब तहसीलदार, माननीय श्री गायकवाड सर, श्री सोनकांबळे सर चोपडा, राजेंद्र दादा सुखदेवे चोपडा पेंटर या नावाने परिचित. दरम्यान चांगला फटका, दोनची मागणी केली जाते. एकच धाव मिळेल. गौतम बिराडे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावर जाताना. भूपेंद्र दादा मैलागीर चोपडा, ॲडव्होकेट निलेश दादा भालेराव चोपडा, रुपेश भाऊ भालेराव चोपडा, मनोज अर्थात बापू भाऊ बाविस्कर व श्री अविनाश बाविस्कर, नितीन भाऊ मैलागीर, माननीय श्री प्रवीण दादा साळुंखे, माननीय श्री तायडे सर, माननीय श्री वाडे सर, माननीय श्री सुनील अहिरे सर आर्मी चोपडा, ॲडव्होकेट शुभम दादा बाविस्कर, देवानंद वाघ सर, प्रमोद वाघ सर, या सर्वांचं या स्पर्धेसाठी आपल्याला अनमोल सहकार्य लाभतंय. डॉट बॉल.
दुसरे षटक प्रगतीपथावर. जग्गू गोलंदाजी मार्कवर. सतरा धावा झालेल्या आहेत. राहुल भालेराव फुलटॉस चेंडू उडवलाय आणि यावेळेस मात्र गोलंदाजाने झेल टिपलेला आहे. कॉटन बोल्ड केलेले राहुल भालेराव यांना परतावा लागेल. पहिला झटका आदर्श 11 संघाला. 17 धावा. राहुल भालेराव, कॉटन बोल्ड, जग्गू. दोन षटकांची झालेली समाप्ती. 17 धावा, 1 गडी बाद. जग्गू यांनी या षटकात 9 धावा देत एक महत्वपूर्ण गडी बाद केलेला आहे. अतुल सैंदाणे इनफॉर्म प्लेयर आणि अतुल सैंदाणे यांच्या कामगिरीवर नजर असतील सर्वांच्या. सतीश भाऊ थोरात शिरपूर, प्रशांत बोदवडे सर शिक्षक आश्रमशाळा वैजापूर, माननीय श्री साळवे साहेब PI चोपडा, माननीय श्री विजय कढरे सर चोपडा, माननीय श्री लक्ष्मण भाऊ बाविस्कर चोपडा. आणि या स्पर्धेत आपण काही वैयक्तिक पारितोषिक देणार आहोत सायकलच्या स्वरूपात. तर माननीय श्री योगेश दादा नन्नवरे BM फाउंडेशन जळगाव, तर श्री रंगराव मोरे सर माजी मुख्याध्यापक चहार्डी यांनी सायकलचं प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे. यावेळेस ओव्हरपिच चेंडू आणि सरळ लॉंगच्या दिशेने टोललेला फटका. चेंडू जातोय सीमापार. अमोल जाधवच्या बॅट मधून आलेला आहे हा ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. या स्पर्धेमध्ये 16 संघ सहभागी झालेले आहेत. तर त्या 16 संघांच्या संघ मालकांकडे नजर टाकूया. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू उंच उडवलेला आहे. यावेळेस मात्र झेल टिपला गेलेला आहे. अमोल जाधव यांना परतावा लागेल. 23 धावा. आदर्श 11 2 गडी बाद 23. 23 द लॉस ऑफ 2. सुनील अप्पा भालेराव चोपडा व माननीय श्री श्रीकांत भाऊ भालेराव चोपडा, श्री राहुल भाऊ सैंदाणे चोपडा, सुधाकर भाऊ बाविस्कर नगरसेवक पंचशील नगर चोपडा, रमेश भाऊ शिंदे नगरसेवक चोपडा, डॉक्टर दिनेश भाऊ सोनवणे धर्मा फाउंडेशन चोपडा, भाऊसाहेब दादा साळुंखे माजी सरपंच ग्रामपंचायत अंबाडे, माननीय श्री आधार दादा पानपाटील प्राथमिक शिक्षक जीप शाळा बोर अजंटी, माननीय श्री किरण भाऊ मोरे ग्रामपंचायत सदस्य चहार्डी, माननीय श्री धर्मराज भाऊ खैरनार भैया भाऊ चहार्डी, माननीय श्री रवींद्र दादा वाघ साई ट्रॅव्हल्स चोपडा, माननीय श्री विक्की भाऊ साळुंखे चोपडा, माननीय श्री रवींद्र दादा मेढे पोलीस कॉन्स्टेबल शहर पोलीस स्टेशन चोपडा.
चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने एकेरी धाव मिळेल. या एकेरी धावेने मात्र आता धावसंख्या पुढे जाते 25 धावा. 25 द लॉस ऑफ 2. आधारदादा पानपाटील प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा बोर अजंटी, किरण भाऊ मोरे ग्रामपंचायत सदस्य, धर्मराज भाऊ खैरनार, भैया भाऊ चहारडी, रवींद्रदादा वाघ साई ट्रॅव्हल्स चोपडा, विक्की भाऊ साळुंखे चोपडा, रवींद्रदादा मेढे पोलीस कॉन्स्टेबल शहर पोलीस स्टेशन चोपडा, बौद्धवासी प्रताप माधव बाविस्कर नगरपालिका कर्मचारी, श्री पंकज प्रताप बाविस्कर हॉटेल पंकज चोपडा. ओ शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. षटक संपलेलं आहे. मधल्या यष्टीच्या वरून चेंडू गेलेला आहे. 3 षटकांची समाप्ती. आदर्श 11 26 धावा 2 गडी बाद. गौतम बिराडे यांनी आपल्या 2 षटकात 17 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. माननीय श्री डॉक्टर मयूर भाऊ सोरोणे गौतम आई क्लिनिक चोपडा व श्री उत्सव वाडे चोपडा, रवींद्र दादा वाडे चोपडा, माननीय श्री विक्की दादा शिरसाट चोपडा. या स्पर्धेसाठी जी आयोजन समिती आहे अहोरात्र मेहनत घेते आणि त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणून आपल्याला ही भव्य आणि दिव्य स्पर्धा बघायला मिळते. समाजातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ जय भीम प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून देणारे आपले आयोजन समितीतील सदस्य आहेत राहुल भाऊ अहिरे, ईश्वर भाऊ सोरोणे, भूषण भाऊ शिंदे, प्रवीण भाऊ सैंदाणे, राहुल भाऊ सैंदाणे, श्री समाधान पवार, श्री सुहास पवार, श्री दिव्येश पवार, श्री साहिल बाविस्कर, श्री अनिकेत बाविस्कर, श्री मच्छिंद्र बाविस्कर, श्री मुकेश बारेला, श्री नरेंद्र अर्थात माही निकम, श्री भावेश सपकाळे, श्री विलास भालेराव. दरम्यान चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय बुद्धिस्ट जय भीम प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू उंच 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 आणि सीमा रेषा पार. बिग बिग षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. 38 धावा 2 गडी बाद. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. अतुल सैंदाणे 4 चेंडू 13 धावा 2 गगनचुंबी षटकार आलेले आहेत. श्री भाऊसाहेब साळुंखे, किरण दादा साळुंखे, सोनू अर्थात सौरभ पवार. पुन्हा एकदा यावेळी चेंडू उंच गेलेला आहे आणि या ठिकाणी एक संधी होती, ती संधी या ठिकाणी हुकलेली आहे. सौरभ अर्थात सोनू पवार सध्या जबरदस्त फलंदाजी करताना दिसत आहेत. अजय सैंदाणे, विजय वानखेडे, सुनील भालेराव, श्रीकांत भालेराव, सचिन वाडे, मोहन सोनवणे, मुकेश अहिरे, पंकज बाविस्कर, भरत बाविस्कर, सतीश करणकाळे द मॅन फ्रॉम वेळोदे, वेळोद्या गावचा रहिवासी सतीश करणकाळे, श्री राहुल निकम. तर अनेर काठच्या खेळाडूंचं सुद्धा चांगलं योगदान या स्पर्धेला लाभतंय. राहुल शिरसाठ मॅन फ्रॉम सुरत, सुजित सुनील बागुल. यांनी प्रायोजित केलेला हा ब्रँडेड षटकार आपल्याला बघायला मिळतोय. या स्पर्धेसाठी माननीय किरण भाऊ सोनवणे के ग्रुप चोपडा आणि माननीय श्री मुकेश भाऊ सोनवणे कल्पराज फाउंडेशन जळगाव यांचं अनमोल सहकार्य लाभलेलं आहे. दरम्यान ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू.
चेंडू उंच टोलवलेला आहे. चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क. वाईडिश लॉन सीमा पार मिळतोय षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आदर्श 11 संघाची 50 पार करतेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा 2 गडी बाद. द लॉस ऑफ 2 आफ्टर 4. या षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानात घेऊन जायची आहे. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक अजय भाऊ साळुंखे चोपडा. दुसऱ्या दिवसाचा शेवटचा मॅच शुभोद 11 वर्सेस बोधी ब्लास्टर यांनी तयार राहावे. यांचे कप्तानांनी टॉससाठी यावे. बोधी 11 वर्सेस सुबोध 11. राहुल अहिरे गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. आणि राहुल अहिरे यांचं या षटकाराने स्वागत केलेलं आहे. इम्प्रोवाइज केलेला फटका. पंचावन्न धावा. चौकार होता मागच्या चेंडूवर. राहुल अहिरे यांचं स्वागत केलेलं आहे. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अब तक 56. 2 गडी बाद. आदर्श 11. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. फटका हवेत आणि चेंडू जातोय सीमा पार. मिळतोय जय भीम प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक सुजित सुनील बागुल. 62 धावा. 5व्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. राहुल अहिरे 4 चेंडूत आतापर्यंत 10 धावा दिलेल्या आहेत. परंतु राहुल शिरसाट चांगला समाचार घेताना राहुल अहिरे यांच्या गोलंदाजीचा. नॉन स्ट्राईकला असतील अतुल सेंदाणे. 7 चेंडू 18 धावा तर 7 चेंडू 19 धावा. राहुल शिरसाट. राहुल विरुद्ध राहुल. ओ यावेळेस पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग कडून क्षेत्ररक्षणात चूक. आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाते 64 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल. 5वं षटक सुरू आहे.
पायावर फुलटॉस चेंडू उडवलाय, चेंडू उंच गेलेला आहे. 3 गडी बाद. राहुल शिरसाट यांना राहुल आहिरे यांनी तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. संदीप दादा मानकरी यांनी चांगला झेल टिपलेला आहे. संघमालक आहेत संविधान वॉरियर्स. राहुल कॉट संदीप बोल्ड राहुल अहिरे. 5 षटकांची समाप्ती. 64 धावा, 3 गडी बाद. किशोर पवार लासूरकर आणि रोशन भाऊ यांनी आपल्या मुख्य मंचाकडे येऊन आयोजकांकडनं स्वीकारावा. यांचं स्वागत. पुढील मॅच सुबोध 11 वर्सेस बोधी ब्लास्टर. यांच्या संघ मालकाने व कप्तानाने नाणेफेकीसाठी टॉस का बॉस दिए यावे. बोधी ब्लास्टर आणि सुबोध 11 दोन्ही संघांनी इनिंग्स ब्रेक मध्ये कर्णधाराला पाठवायचंय नाणेफेकीसाठी. ऑफस्टंपच्या बाहेर
6वं षटक सुरू आहे. वाईडचा इशारा आलेला आहे. स्वप्नील सपकाळे गोलंदाजीला, सागर सोनवणे आणि अतुल सेंदाणी यांच्यावर जबाबदारी असेल आदर्श 11 या संघाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जाण्याची. सहासष्ट धावा 3 गडी बाद. स्वप्नील सपकाळे पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, उंच उंच आणि झेल सुटलेला आहे. ओ या ठिकाणी चेंडू हवेत आणि चांगला झेल टिपलेला आहे. चौथा फलंदाज आता तंबूत परततोय. संघमालक संदीप यांनी चांगला झेल टिपलेला आहे. सागर कॉट, संदीप बोल्ड, स्वप्नील. माननीय श्री किरण भाऊ सोरुणे, के ग्रुप चोपडा आणि मुकेश भाऊ सोरुणे, कल्पराज फाउंडेशन जळगाव. मनोज जाधव अष्टविनायक स्पोर्ट्स क्लबचे कोच आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि आत्ताच एका मोठ्या अपघातातून ते सावरलेले आहेत. आणि मराठा प्रीमियर लीग जळगावमध्ये त्यांचा एक व्हिडिओ जो सर्व दर्शकांची मनं जिंकून घेतोय. जबरदस्त लाईक, जबरदस्त व्ह्यूज त्या व्हिडिओला आलेले आहेत. तर मनोज जाधव, आपलं जय भीम प्रीमियर लीग चोपडातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 षटकांची समाप्ती, 70 धावा, 4 गडी बाद.
7वं षटक राहुल अहिरे यांचं. ओ वेगवान चेंडू फाईन लेगच्या दिशेने यष्टीरक्षकाला बीट केले. डायरेक्ट हिट आणि जोरदार अपील होते आणि पंचांचा अजूनपर्यंत निर्णय आलेला नाही. त्या दरम्यान मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव या ठिकाणी निघालेली आहे. चला तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते की धावबाद आहे किंवा नाही. चला नॉट आउट. फलंदाज सुरक्षित. अजूनही 8 चेंडू या डावातले शिल्लक. दीपक साळुंखे, अतुल सैंदाणे. जास्तीत जास्त स्ट्राईक जर अतुल सैंदाणे यांना मिळाली सातवं षटक संपलेलं आहे. 77 धावा, 4 गडी बाद. हलक्या हाताने खेळलेलं आहे. पुन्हा एकदा धावबादची संधी निर्माण करण्याचा प्रयत्न, परंतु माझ्या मते फलंदाज मात्र सुरक्षित. धावसंख्या 78. शेवटचे 5 चेंडू या डावातले शिल्लक. स्वप्नील सपकाळे. एकेरी धाव. त्यानंतर दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा पूर्ण. 80 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 4 चेंडू. स्वप्नील सपकाळे यांचा सामना करतील. फटका हवेत आणि झेल या ठिकाणी सुटलेला आहे. आनंद चष्मा घरचे संचालक गणेशदादा शापनर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या यशस्वीतेमध्ये आनंद चष्मा घरचे गणेश भाऊ शापनर यांचा सुद्धा खारीचा वाटा आहे.
डॉट बॉल आणि हा डाव या ठिकाणी संपलेला आहे. आदर्श 11 या संघाने प्रथम फलंदाजी करीत असताना आपल्या निर्धारित 8 षटकात 5 गडी बाद 82 धावा केलेल्या आहेत. तर संविधान वॉरियर्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 83 धावांची आवश्यकता. तर पुढचा डाव ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस समालोचन कक्षात मात्र बदल असेल. धानोऱ्याचे भूमिपुत्र, चोपडा तालुक्याचे स्टार अष्टपैलू खेळाडू ज्यांनी आत्ताच CPL ही स्पर्धा गाजवलेली आहे आणि सध्या नाशिक येथे आपल्या क्रिकेटच्या खेळात व्यस्त असतात, असे चोपड्याचे भूमिपुत्र, चोपडा तालुक्याचे सुपुत्र हर्षवर्धन चौधरी यांचा पुढच्या डावात आपण आवाज ऐकणार आहात. तर भेटूया पुढच्या डावात.
हॅलो हॅलो हॅलो. चला दुसऱ्या डावाला पट्टापट सुरुवात करायची आहे. फिल्डिंग टीम लवकरात लवकर फिल्डिंग सजवा. फिल्डिंग टीम चला मॅच पटापट ऑन करायची आहे. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. संविधान वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी 8 षटकांमध्ये 83 पाहिजेत. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, हवेत आहे. बघूयात आणि षटकार देखील या ठिकाणी मिळेल. सुजित भाऊ बागोल यांचा ब्रँडेड षटकार आलाय. 8 षटकांचा खेळ, 83 धावा बनवायच्या आहेत. त्यातील जर आपण बघितलं तर पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. गौतम हॅलो. पुढील मॅच सुबोध इलेव्हन वर्सेस बोधी ब्लास्टर. यांचे कप्तानांनी लवकरात लवकर टॉसक्या बॉस्के जवळ यावे. सुबोध इलेव्हन वर्सेस बोधी ब्लास्टर लवकरात लवकर टॉसक्या बॉस जवळ यावे आणि टॉस करून घ्यावा. दरम्यान जर बघितलं तर दुसऱ्या बॉलवर चौकार, अतिशय चांगली आतषबाजी पहिल्याच षटकात दशुभाऊ आपल्याला बघायला टॉसच्या मिळाली. बॉस जवळ यावे आणि टॉस करून घ्यावा. दशुभाऊ सबकाळे, मॅन फ्रॉम आवाने. या दरम्यान जर बघितलं तर सिंगल मात्र आता आली आहे. धावा झाल्यात 11 आणि अशीच काहीशी सुरुवात गौतम बिराडे यांनी मागच्या मॅच मध्ये देखील दिली होती, पण तळागाळातील फलंदाजांनी काही व्यवस्थितरित्या बॅटिंग केली नाहीये. आता Cameraman. मात्र जबाबदारी आहे. ऑफसाईडच्या दिशेला बॉल हवेत उडवण्याचा प्रयत्न लॉफ्ट केला गेलाय आणि तो देखील यशस्वी झालाय. आता स्वप्नीलच्या बॅट मधनं आलाय सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार. आणि पहिल्या षटकात जर आपण बघितलं तर अतिशय मोठ्या प्रमाणात धावा लुटण्याचा प्रयत्न केला जातोय. आता जर बघितलं तर पहिल्या बॉलला षटकार, दुसऱ्या बॉलला चौकार, तिसऱ्या बॉलला सिंगल, चौथ्या बॉलला परत षटकार. मात्र फलंदाज चेंज झालेत आणि पुढील सामन्याची नाणेफेक आपल्याला दिसतीये आपल्या स्क्रीनवर. टॉस का बॉस या मंचावर आपले समाजातील एक उत्कृष्ट असे खेळाडू दशरथ यांच्या हातून पुढील सामन्याची नाणेफेक होतीये. दरम्यान पायावरचा बॉल तो देखील लॉफ्ट केलाय. गॅप मध्ये चेंडू जातोय. त्या दरम्यान जर बघितलं तर चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय आणि फक्त सिंगलच्या मदतीने काय आता षटक सरकतंय पुढे. धावफलक देखील सरकलाय पुढे. धावा झाल्यात 18. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि जर आपण बघितलं तर पॉवर प्लेच्या पुढील टॉस
बोधी ब्लास्टर यांनी शेवटचा बॉल पायावरचा बॉल लॉफ्ट केलाय. अतिशय सुरेख चांगला जेल म्हणता येईल. अशाच प्रकारे गौतम सुरुवात करून पुन्हा एकदा पवेलियनच्या दिशेने जाताना दिसतील. बाउंड्री चेक करायची आहे. हॅलो, बोधी ब्लास्टर यांनी टॉस विन करून क्षेत्ररक्षणाचा निर्णय दिलेला आहे. या दरम्यान जर बघितलं तर फलंदाज झेल बाद आहे. पहिलं षटक अतिशय चांगल्यारीत्या धावा घेतल्या जातात, मात्र फलंदाज गौतम पुन्हा एकदा अतिशय चांगली सुरुवात करून माघारी परततात. आता मात्र बॅटिंगसाठी जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे. डॉट बॉलने अमोल जाधव गोलंदाजी मार्कवर आहेत आणि सध्याच्या घडीला जर बघितलं तर बॅटर राहुल अहिरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चोपड्याचा थॉमस डायस मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले आहेत आणि जबाबदारीने खेळावं लागेल, इनिंग बिल्ड करावी लागेल, कारण आता जो संघ हरेल तो सरळ स्पर्धेच्या बाहेर जाईल. या दरम्यान जर बघितलं तर पुन्हा एकदा आलाय डॉट बॉल. डॉट बॉलच्या मदतीने आता मात्र षटक सरकतंय पुढे. पुन्हा एकदा हवेत आहे बॉल, हवेत आहे बॉल आणि सरळ जातोय मैदानाच्या बाहेर 6 धावेसाठी. अतिशय चांगली बॅटिंग सध्याच्या गलीला सुरू आहे. सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार आलाय. स्वप्नील सपकाळेच्या बॅट मधनं 6 बॉल 13 वर आहेत आणि जर बघितलं तर त्यांच्या पर्सनल इनिंगचा दुसरा षटकार राहिला आहे. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्यावर चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा हवेत आहे बॉल, लॉफ्ट केलाय, तो देखील बॅक टू बॅक मैदानाच्या बाहेर पाठवलाय. सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये येतोय. 3 पहिले बॉल जर आपण बघितले तर गोलंदाजाने वर्चस्व गाजवलं, नंतरचे 2 बॉल फलंदाजाने वर्चस्व गाजवलं. आता मात्र चांगला बॅटल, शेवटचा बॉल आहे. बघूयात राहुल की स्वप्नील. आजच्या दिशेला घुसून मारण्याचा प्रयत्न, हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला गेलाय जेल आणि परतावं लागेल स्वप्नीलला. शेवटच्या बॉलवर राहुल शिरसाट यांनी बाद केलाय. स्वप्नील सारख्या सेट बॅटरला 7 बॉल 19 वर होता. पुन्हा एकदा दुसरा झटका दुसऱ्याच ओव्हर मध्ये लागलाय. 30 धावा झाल्यात, 2 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा जबाबदारी आली आहे कर्णधार राहुल अहिरेवर. जबाबदारी जर बघितलं तर स्ट्राईकवर राहुल अहिरे, गोलंदाजी मार्कवर अतुल सैन्याने पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, गॅप मध्ये जातोय. पंचांचा निर्णय देखील आलाय 4 धाव्यांसाठी. राहुल अहिरेच्या बॅट बंद मनोहर दादा 22 यांचा ब्रँडेड चौकार आलाय.
करो या मरोची मॅच आहे. जो संघ हरेल त्याला जवळपास स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता दिसेल आणि दोघंही संघ अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये लढतात आहेत. अक्को टप्प्याचा बॉल ऑफसाइड द ऑप्शनची लाईन आणि जर बघितले तर बॉल आलाय डॉट. अतुल सैंदाने मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. या खेळाडूने देखील आपल्या नावाची छाप चांगल्यारीत्या सोडली आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅट चिकळ पण नशीब साथ आहे. निश्चितच जर बघितलं तर टोपीला बॉल लागलाय आणि त्या दरम्यान यष्टीरक्षकाच्या हातात जाण्यापासून वाचलेत. तेहतीस बॉल 49. चांगला बॉल पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर नंतरचे 3 बॉल जर आपण बघितले तर डॉट आलेत. राहुल अहिरे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताय. 32 बॉल 49. धावा अजूनही पाहिजेत. अकोटाप्याचा बॉल फटका हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये फटका गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील त्या दरम्यान फलंदाजांनी घेतली आहे 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने धावफलक सरकते पुढे. धावा झाल्यात 35 आणि शेवटचा बॉल असेल अतुल सैंदाने यांच्या पहिल्या षटकाचा सांघिक षटक क्रमांक 3चा. पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा जर आपण बघितला तर वाईड बॉल घोषित केला गेला आहे. या दरम्यान जर बघितलं तर मिसफिल्ड झाली आहे. तेवढंच चांगलं बॅकअप देखील दिला गेलाय. बघूया तर पंचांचा इशारा नेमका येतोय काय. षटक समाप्त. धावा झाल्यात 36. 37 3 षटकांचा खेळ जवळपास संपलाय. धावा झाल्यात 37. अजूनही जर बघितलं तर रिक्वायर्ड रन रेट सध्याच्या घडीला 9.20 चा पाहिजे. करंट रन चालू आहे 13 पॉईंटचा. 30 बॉल 46 ची गरज. या दरम्यान हवेत बॉल. हर्षल सोनवणे स्ट्राईक वर आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फक्त मिळतीये सिंगल. 30 बॉल 29 बॉल मध्ये धावा पाहिजेत 45. ऑफस्टंपच्या भरपूर बाहेरचा बॉल पंचांनी केलाय वाईड घोषित. या दरम्यान जर बघितलं तर राहुल अहिरे चांगले बॅटिंग सध्याच्या घडीला करतात. 29 बॉल 44. पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक आलाय. पुन्हा एकदा आवश्यकता असेल तशाच काहीशा इनिंगची. टप्प्याचा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न. हवेच्या ओघात चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर. राहुल अहिरेच्या बॅट मधनं आलाय. सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार. आता जर आपण बघितलं तर संविधान वॉरियर संघाची दारोमदार राहुल अहिरेच्या खांद्यावर आहे. जिम्मेदारी वाढली आहे आणि तेवढेच जिम्मेदारी पेलण्यासाठी राहुल अहिरेचे खांदे देखील तेवढे बलाढ्य आहेत. आणि निश्चितच चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 26 बॉल 28 बॉल अजूनपर्यंत बाकी आहेत. आणि जर बघितलं तर उलट इक्वेशन जर आपण बघितलं तर 28 बॉल 38 ची गरज. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला भिरकवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ धावतात आहेत. सैन्याने सरांनी बॉलला अडवलंय. या दरम्यान जर आपण बघितलं तर फक्त मिळतीये सिंगल. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. ही एक चांगली बाब राहिली आहे की डॉट बॉल येत नाही आहेत. स्ट्राईक रोटेट होणं हे फार महत्त्वाचं राहिलं आहे. पण एक गोष्ट अजूनही लक्षात ठेवायची आहे की हवेचा ओघातची जी दिशा आहे तिचं मात्र हे शेवटचं षटक आहे. जेवढ्या धावा घेता येतील तेवढ्या धावा घेतल्या गेल्या पाहिजेत. आणि या दरम्यान
व्हाईट बॉल. ऑफसाईड द ऑप्शनचा बॉल. निश्चितच जर बघितलं तर रिव्ह्यूची मागणी. तिसऱ्या पंचांना देखील जर आपण बघितलं तर हे निरीक्षण केलं जाईल. या दरम्यान जर बघितलं तर व्हाईट बॉल. राहुल शिरसाट गोलंदाजी मार्कवर आहेत. चांगला फटका ऑफसाईडला मारलेला आहे पण क्षेत्ररक्षक आहे आणि थोडीशी मिस फील्ड झाली आहे. बघूयात किती धावा येतील. दुसऱ्या धावेसाठी परतवलाय, तिसऱ्या धावेसाठी परतवलाय पण बघूयात किती धावा येतील. निश्चितच जर बघितलं तर बाउंड्री चेक केली जाईल का? बाउंड्री चेक केली गेली आहे. बाउंड्रीच्या रिगार्डिंग मध्ये तिसऱ्या पंचांना देखील पुन्हा एकदा आमच्या कॅमेरामॅन्सला देखील इनेक्शन केलं गेलंय. या दरम्यान जर बघितलं तर बाउंड्री सेफ आहे. 2च धावा मिळतील. चांगला एफर्ट राहिलाय. आता मात्र बॅटची कळ आणि या दरम्यान काय तर झेलची संधी होती ते सुटली आहे. शेवट निश्चितच जर बघितलं तर अजून एक बॉल यायचा बाकी आहे की षटक संपलाय? अजून एक बॉल यायचा बाकी आहे की षटक संपलाय? कारण 3.5च आहे. हॅलो नानू भो मुख्य टेचकडे यावे. 50 धावा झाल्या टेचकडे यावे. आणि सागर सर ओव्हर झाली का? इथे 5च बॉल दिसतात. हॅलो नानूभाई मुख्य टेचकडे यावे. या दरम्यान जर आपण बघितलं तर
आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी ज्यांचा संघ परिपूर्णरित्या चोपडा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्याच्या बाहेर मध्य प्रदेश इथे देखील त्यांचा संघ ओपन क्रिकेटमध्ये खेळत असतो, अशी आमचे सर्वांचे लाडके आमचे स्पॉन्सर्स नानूभाऊ उदय सिंग राठोड यांचं देखील आगमन झालंय. आणि आयोजन कमिटीतील सदस्यांना विनंती असेल आणि नानोभाईंना देखील विनंती असेल की आपण मुख्य मंचावर जाऊन आपला स्वागत सत्कार स्वीकारायचा आहे. हॅलो, 25 बॉल 33 ची गरज आहे. चला ड्रिंक्स ब्रेक या दरम्यान झालाय. एक बॉल अजून यायचा बाकी आहे. अक्कोटप्प्याचा बॉल विरकवण्याचा प्रयत्न थोडीशी झाली आहे मिस फील्ड. आणि या दरम्यान जर बघितलं तर 22च्या सुरुवात 4 धावा, 4 षटकांचा खेळ संपलाय. आता जर आपण बघितलं तर 54 धावा झाल्यात 4 षटक झाल्यानंतर. आता मात्र बॅटिंग एंड मध्ये देखील होईल चेंज. बघूया ज्या प्रकारे बॅटिंग एंड मध्ये चेंज होईल त्याच प्रकारे मॅच मध्ये देखील होईल का चेंज. या दरम्यान जर बघितलं तर 24 बॉल 29 ची गरज आहे. स्ट्राईकवर असेल राहुल अहिरे, गोलंदाजी मार्कवर सागर सोनवणे. ऑप्शनच्या भरपूर बाहेरचा बॉल वाईड घोषित केलाय. आता जर बघितलं तर बॉल तेवढेच राहतील, धावा मात्र मायनस होतील. धावा आता पाहिजेत 28. आणि चोपड्याचा थॉमस डायर सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. 7 बॉल 12 वर आहेत, पण संघाला विजयाच्या जवळ न्यायचं आहे. विजयाच्या जवळ नाही तर विजयच मिळवून द्यायचा आहे. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरचा बॉल. आणि आमचे पंच सागर सर हे देखील त्याला वाईड घोषित करतात. अतिशय चांगले अनुभवी असे पंच आहेत. ओपन क्रिकेट सहसा खेळत असतात आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील चांगलं नाव कमावलं आहे सागर सर यांनी. मालेगाववरनं बिलॉंग करतात. आता मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट
बॉल झालाय डॉट आणि अतिशय चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी होतीये. ऑफ स्टंपच्या बाहेरचे बॉलच टाकण्याचा प्रयत्न करतात आहेत. फलंदाजाच्या रडारापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. या दरम्यान जर बघितलं तर पुन्हा एकदा डॉट. या दरम्यान जर राहुल भाऊ यांच्यासाठी पारितोषिक आलंय. राहुल यांनी जर आपल्या संघाला विजय मिळवून दिला तर त्यांच्या संघ मालकांकडून रोख 1100 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. पुन्हा एकदा डॉट डॉट डॉट. 21 बॉल 27 ची गरज आणि चांगली बॉलिंग राहिली आहे सागर सोनवणेची. पहिला बॉल जर 2 बॉल आपण बघितलं तर वाईड. त्यानंतर जर बघितलं तर डॉट बॉलची सिरीज. या दरम्यान जर बघितलं तर शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. 5वा बॉल देखील झालाय डॉट. आता मॅच मध्ये येतोय थोडासा ट्विस्ट. 20 बॉल 19 बॉल 27 ची गरज आहे. अतिशय चांगली बॉलिंग चांगली बॉलिंग चांगली बॉलिंग राहिली आहे सागर सोनवणे. सध्याच्या घडीला जर बघितलं तर 12 बॉल 12 वर आहेत. अजूनही मॅच ऑन आहे त्यामुळे प्रेशर घेण्याची आवश्यकता नाही आहे. चांगला बॉल डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. अतिशय चांगलं षटक हाताळलंय आणि या दरम्यान सागर सर 18 बॉल डीजे 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 डीजे. चला यानंतर तर बघितलं आपण तर आता मात्र सुहास पवार आपल्या मार्गाला लागलेत. गाडीमध्ये बसलेत. गाडी क्रमांक 1852 निश्चितच उभी आहे बाहेर. आता त्यात बसतील आणि घरी जाऊन आयोजकाची भूमिका निभावण्यासाठी पुन्हा एकदा ग्राउंडवर येतील. 18 बॉल 27. अंगावरचा बॉल. आता जर बघितलं तर मागील 7 बॉलची कहाणी राहिली आहे डॉटची. 2 वाईटच्या स्वरूपात जर बघितलं 2 वाईट बॉल आलेत. त्यानंतर जर आपण बघितलं तर डॉट बॉल कंटिन्यू टाकले जातात. पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा. गोलंदाज मात्र आता वेगळा आहे अतुल सैंदाने. मैदानाच्या आतमध्ये 16 बॉल मॅच घेऊन आलेत 27 वर. 15 धावांचा डिफरन्स आहे पण बाहेर जर आपण बघितलं षटकारांच्या भाषेत तर 4च मारायचे आहेत. तो देखील भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न. बॉल घोषित केला गेलाय वाईड. पंचांचा इशारा घेतला गेलाय व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू साठी. थर्ड अंपायरला इनॅक्शन केला जात आहे.
या दरम्यान जर बघितलं तर रिव्ह्यू देखील कमावला आहे आणि वाईड बॉल आहे. सोळा बॉल 26 ची गरज आहे. अतुल सैन्याने सध्या घडीला गोलंदाजी मार्कवर आहेत. बॅटर जर आपण बघितलं तर हर्षल सोनवणे. आता मात्र चांगला बॉल तेवढ्याच चांगल्या पद्धतीने समोरच्या दिशेला खेळून काढलाय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. फक्त मिळतीये सिंगल. आणि आता मात्र जर बघितलं तर स्ट्राईकवर आलाय राहुल अहिरे. गेलेल्या मागच्या षटकात चांगले स्ट्रगल करताना दिसलेत, पण उभं राहणं हे फार महत्वाचं आहे. 25च पाहिजे, 4 मोठेच मारायचे आहेत. चांगला बॉल पायांचा वेध घेतला गेलाय आणि पायांचा वेध डायरेक्ट हिट मारण्याचा देखील प्रयत्न झालाय. या दरम्यान जर बघितलं तर दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. चांगली रनिंग राहिली आहे दोघही फलंदाजांची. लाईक बाईकच्या स्वरूपात 2 धावा आल्या आहेत. 14 बॉल 23 ची गरज आहे. शेवटचे 2 बॉल. प्रयत्न केला जाईल मोठ्या फटक्यांसाठी. एक तरी मोठा फटका येणं फार आवश्यक झालंय. अतिशय एक दिलस्कूप मारण्याचा प्रयत्न. सुरेख फटका आणि तो देखील चाललाय वन बाउंस. सीमा रेषा पार. मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार आलाय चोपड्याच्या थॉमस डायाच्या बॅट मधनं. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा कॉपी पेस्ट स्टाईल. सरळ चेंडू झालाय सीमा रेषा पार. मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार आलाय राहुल अहिरेच्या बॅट मधनं. 16 बॉल 22 वर आहेत. अतिशय चांगली इनिंग खेळतात. धन्यवाद डीजे. आता मात्र जर बघितलं तर 12 बॉल 15 ची आवश्यकता आहे. मॅच दोघही साईडला ऑन आहे. दोघ संघांसाठी मॅच जर बघितली तर अटी तटीचा सामना आहे. जो संघ मॅच हरेल त्याचं आव्हान या स्पर्धेत संपुष्टात येईल. मग तो नशिबाचा खेळ असेल. हा संघ हरल्यावर मी क्वालिफाय होणार. हे संघ एवढ्या धावांनी हारलेत तर मी क्वालिफाय होणार. हे जिंकले तर मी बाहेर जाणार. त्याच्यावर अवलंबून राहिलं जाईल. पण आता सध्याच्या घडीला आपलं नशीब आपल्या हातात आहे. जो मेहनत करेल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये विजयी पताका पहिलवेल. विजय भाऊ निमाडे व रवी भाऊ सोनवणे यांनी मुख्य मंचाकडे यावे व स्वागत नियोजन मंडळाने त्यांचे स्वागत करावे. विजय भाऊ निमाडे आणि रवी भाऊ सोनवणे. उदय भाऊ निमाडे. या दरम्यान जर बघितलं तर बॅटर आता मात्र नवीन बोलवलं गेलेत. सागर अतिशय चांगलं षटक ज्यांनी हाताळलं होतं. 2 वाईड बॉलच्या स्वरूपात अवांतर धावा दिल्यात आणि 6 चे 6 बॉल डॉट केलेत. पायचा वरचा बॉल हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू चाललाय वन बाउन्स. आणि या दरम्यान जर बघितलं तर फक्त घेतली गेली आहे सिंगल. आणि बघा अटीतटीचा सामना सुरू आहे. अशा सामन्या बघण्यासाठी आपले मान्यवर देखील आले. त्यातीलच एक प्रमुख आकाश भाऊ यांनी मुख्य मंचाकडे यावे आणि आयोजकांनी त्यांचाही सत्कार करावा. या दरम्यान आता मात्र आखूड टप्प्याचा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न. थोडीशी मिसफिल्ड आणि दुसऱ्या धावेचा कॉल होता मात्र परतवला गेलाय. सिंगलच्या मदतीने माननीय दिलीप पाटील सर आळावत पोलीस स्टेशन यांनी JPL ला उपस्थिती दिली आहे. यांच्या शब्दशुमाने आम्ही आभार मानतो व आयोजकांनी त्यांचा स्वीकार हे करावा. या दरम्यान जर बघितलं तर 70
धावा आतापर्यंत झाल्यात 2 गडी बाद झाल्यात. चांगला बॉल डॉट बॉल आलाय आणि 9 बॉल 13 धाव्यांची गरज आहे. बॅटची कड चेंडूने दिलाय क्षेत्ररक्षकाला गुंगारा. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार ऐन मोक्याच्या क्षणी आलाय, तो देखील जग्गूच्या बॅटमधनं. या दरम्यान पुन्हा एकदा समोरच्या दिशेला हवेत बॉल आहे आणि झेल देखील सुटलाय. सर्कलची आत कॉल होता, पण चांगला प्रयत्न राहिलाय, पण या दरम्यान प्रयत्नांना आता मात्र फारशी दाद दिली जाणार नाहीये. आता मात्र जेवढ्या धावा वाचवल्या जातील, विकेट वाचवले जाईल, तेवढाच महत्वाचं आहे. या दरम्यान जर आपण बघितलं तर 2 धाव पळून काढली आहे. 7 बॉल 7 ची गरज आहे. शेवटचा बॉल आहे सागर सोनवणेच्या षटकाचा आणि निश्चितच राहुल ऐरेचं देखील सांगण्यासाठी गेले असेल. शेवटचा बॉल आहे, फिरवून दे, आला तर मॅच फिनिश. शेवटच्या षटकापर्यंत मॅच न्यायची नाहीये. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि जर बघितला तर डॉट बॉल. आजच्या दिवसातली सर्वात इंटरेस्टिंग मॅच मात्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6 बॉल 7 ची गरज आणि सध्या तर आपण बघितलं तर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे राहुल ऐरे. 17 बॉल 23 ची गरज आहे. बघूयात मैदानाच्या आतमध्ये विजय मिळवून देतात आहेत का, कारण शेवटच्या षटकापर्यंत आपल्या संघासाठी उभा आहे. निश्चितच जर आपण बघितलं तर सामना जर जिंकवून दिला तर संघ मालकांकडून देखील रोख 1100 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. महत्वाचं षटक टाकण्यासाठी आपल्या महत्वाच्या गोलंदाजाला बोलवलं गेलंय राहुल ऐरे. 6 बॉल 7 ची गरज आहे. स्ट्राईकवर असतील, नॉन स्ट्राईक एंडला जग्गू. अमोल जाधव हे मात्र सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर आहेत. 1 षटकात 18 खर्च केलायत आणि त्याच गोलंदाजाला 7 वाचवण्यासाठी बोलवलंय. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरचा बॉल केला गेलाय वाईड. बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतरच पाय बाहेरच्या दिशेला निघालाय आणि किपरच्या हातात बॉल गेल्यानंतर बॅट्समॅनने ट्रॅव्हल केल्यामुळे तो बॉल वाईडच घोषित केला जाईल. पुन्हा एकदा वाईड बॉल. स्प्रेशरची मॅच आहे. दोघही संघ आपल्या अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये लढताय. आता जर आपण बघितलं तर मॅचचं इक्वेशन आलंय 6 बॉल 5 ची गरज आहे. जो संघ हरेल त्याला मात्र आपलं आव्हान या स्पर्धेत संपुष्टात येईल. जो संघ जिंकेल त्याला मात्र पुढे वाटचाल करण्यासाठी जागा शिल्लक राहील. गॅप मध्ये चेंडू ढकलून दिलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. राहुल ऐरेच्या बॅट मध्ये आलाय मनोहर दादा बाविस्कर यांचा दमदार चौकार. या दरम्यान जर आपल्याला दाखवलं गेलंय की ताकद महत्वाची नसते, नजाकत देखील आपल्या हातात पाहिजे आणि त्याच जोरावर ओपन क्रिकेटच्या अनुभवाच्या जोरावर संघाला विजयाच्या जवळ नेऊन गेलाय आणि मॅच फिनिश केली आहे. 1100 रुपयांचं रोख पारितोषिक देखील जिंकलंय आणि संविधान वॉरियर्स या संघाने आपलं आव्हान मात्र या स्पर्धेत कंटिन्यू ठेवलंय. राहुल ऐरे चोपड्याचा थॉमस डायस सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये वर्चस्व गाजवलंय. संघाला विजय मिळवून दिलाय. आपले महत्वाचे 2 शिलेदार लवकर बाद झाल्यानंतर सुद्धा जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि संघाला फायनल मध्ये घेऊन गेलाय. 8 विकेट्सने मॅच जिंकली आहे संविधान वॉरियर्स.
अभिनंदन असेल. आदर्श 11 या संघाने देखील चांगली खेळी केली आहे आणि या चांगल्या खेळाच्या जोरावर इथपर्यंत मॅचेस खेळत आलेत.